खरोखर तर ही मागणी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे। आज आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली जे शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं, त्यामागचं कारण एकच आहे की आता ब्लॅक बॉक्स रिकव्हर करायला विदेशात पाठवलं जाण्याचं काल सांगण्यात आलं। त्याच्यानंतर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न काल मी आपल्या चॅनलवर प्रश्न विचारला होता की जे पायलट घरून निघाले त्यांचं त्या दिवसाचं लोकेशन काय आहे, त्या दिवशी ते नेमके कुठे होते, हे महाराष्ट्राच्या मनात अनुत्तरित प्रश्न आहेत। त्याच्यामुळं त्यांनी CID चौकशीच्या संदर्भात जे काही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले, आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यावर याची तात्काळ दखल घेतील, गांभीर्याने कारवाई करतील आणि कारवाईला डिले होता कामा नये। कारण आता कार्यकर्त्यांचा संयम सुटतोय। म्हणजे इतक्या मोठ्या नेत्याचा असा दुर्दैवी विमानाचा अपघात होणं आणि त्या अपघाताच्या नंतर कुठेही ठोस समाधानकारक उत्तरं न भेटणं, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी पण सरकार घेणारच आहे। पण अजितदादांच्या मृत्यूचा अध्याय इतक्या लवकर संपेल असं जर कोणाला वाटत असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या, कार्यकर्ते प्रचंड चिडलेले आहेत, फक्त संयम ठेवलाय। पण जर आता ह्याच्यामध्ये आणखी वेळ होऊन जर याच्यात घातपात निघाला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, सर्वांनाच भोगावे लागतील। मी काय कुणाला इशारा देत नाहीये, पण अजितदादांवर जीव ओवाळणाऱ्या लोकांचा संयम याला पण काही मर्यादा आहेत। तो संयम सुटू नये याची काळजी सरकारने पण घ्यावी। आणि मला असं वाटते, मी सरकारमध्ये तरी सरकारला विनंती करतोय, कारण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना मागच्या मंगळवारी स्वतः मी भेटलोय, पण त्या पत्रावर अद्यापही कुठं उत्तर आलेलं नाही, काय झालं त्या पत्राचं। दुसरं, माझ्या प्रदेशचे अध्यक्षांना आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षांना पण मी पत्रव्यवहार केलाय की मला यांची भेट घ्यायची आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींची, त्यावर सुद्धा अद्याप उत्तर भेटलेलं नाही। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार हा भाग वेगळा, पण विधिमंडळाचा सदस्य म्हणून माझ्या पत्राला जर काही किंमत नसेल तर याबद्दल सुद्धा मी खेद आणि नाराजी व्यक्त करतो।